ही कथा व्यंकटेश माडगूळकर यांच्या एका पुस्तकातून घेतलेली आहे. एका गावात आबा नावाचा एक मनुष्य राहत होता. तो वयाच्या 11व्या वर्षापासून दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असे. कित्येक वर्षे त्याने एकदाही वारी चुकवली नव्हती. कधी काही अडचण आली, कधी पाऊस वेळेवर नाही, तर शेतीची कामे असायची. कधी पैसे कमी पडायचे, कधी आजारपण यायचं, पण शेवटी आबा वारीला नक्की जायचाच. गावातील लोकांनाही पक्का विश्वास होता की आबा वारी कधीच चुकवणार नाही. त्या गावातच सखाराम नावाचा एक मनुष्य राहत होता. त्याला यावर्षी आबाबरोबर वारीला जायचं होतं. थोडं फिरून येऊ, जत्रेत जाऊ आणि पंढरपुरात दर्शन घेऊन परत येऊ, असं त्याला वाटत होतं. म्हणूनच तो आबाला भेटला आणि म्हणाला, यावर्षी आपण दोघं सोबत जाऊया वारीला. तेवढ्यात काही दिवसांनी आबाच्या पायात काटा घुसला. त्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. आता पंढरपूरला जाणं त्याला फार कठीण वाटू लागलं. सखारामला वाटत होतं आबा दरवर्षी असंच काहीतरी म्हणतो, पण शेवटी तो जातोच वारीला. सखाराम मात्र पूर्ण तयारी करतो. नवीन कपडे, खाण्यापिण्याची सोय, प्रवासाचं नियोजन सगळं ठरवून ठेवतो. वारीला निघायचा दिवस उजाडतो. सखाराम तयार होऊन आबाकडे जातो, तर आबा म्हणतो, यावर्षी खरंच मला जमत नाही. माझ्या मुलानेही स्ट्रिक्टली सांगितलंय, पायाला लागलं असताना जायचं नाही. सखाराम नाराज होतो. मनात खिन्नता येते, पण शेवटी तो ठरवतो की एकटाच जाईन. तो पंढरपूरला जातो, जत्रेत फिरतो आणि मग मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभा राहतो. खूप मोठी रांग असते. तो थकल्यासारखा होतो. थोडा पुढे गेल्यावर त्याला काय दिसतं? गाभाऱ्यात, देवाच्या अगदी जवळ, आबा उभा. तो आश्चर्यचकित होतो. सखाराम त्याला हाक मारतो, आबा, आबा, पण आबा काही लक्षच देत नाही. सखारामला वाटतं, हा आबा नाही, मी चुकतोय. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आबाचे पाय जातात आणि त्याला दिसते तीच पट्टी, जशी घरी बांधलेली होती. आता त्याला खात्री पटते, तो आबाच होता. दर्शन घेऊन सखाराम गावाला परततो. तो थेट आबाच्या घरी जातो आणि विचारतो, पंढरपुरात मी तुला इतक्या वेळा हाक मारली, तरी तू लक्ष दिलंस नाहीस. का रे? आबा म्हणतो, काय वेड्यासारखं बोलतोयस? मी पंढरपूरलाच गेलो नव्हतो. मग लक्ष कसं देणार? सखाराम म्हणतो, आबा, तू खोटं बोलतोयस. तेवढ्यात आबाचा मुलगा बाहेर येतो आणि म्हणतो, आबा तर घरातच होते, कुठेच गेले नाहीत. आता मात्र सखारामला उलगडतं, हा एक चमत्कार झाला होता. आबा शांत बसतो, काही वेळ काहीच बोलत नाही. आणि मग त्यालाही जाणवतं, तो यावर्षी प्रत्यक्षात वारीला गेला नव्हता, पण देवानेच त्याची वारी पूर्ण करून घेतली होती. आबाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं, भावनेनं, आनंदानं आणि देवाच्या कृपेच्या अनुभूतीने.